सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे. आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे, या ठिकाणी विकासाला आणायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका. कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस. आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात. आपण जय श्रीराम वाले लोक आहोत. कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे. जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या डहाणूमध्ये अनेक अडचणी आपल्या पुढे आहेत. एकीकडे डहाणू निसर्गाच्या संपदेने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे. आम्हाला डहाणूचा विकास करताना कुठेही इथल्या निसर्गाचा विनाश करायचा नाही. इथलं जे जैव वैविध्य आहे, इथलं जे सौंदर्य आहे, ते सगळं आम्हाला अबाधित ठेवायचं आहे. पण त्याच वेळी या सौंदर्याचा बागुलबुवा करून डहाणूचा जो विकास थांबलेला आहे त्याकरता आम्हाला अतिशय शाश्वत आणि सस्टेनेबल अशा प्रकारचे या ठिकाणी डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स तयार करून आणि UDCPR सारख्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्या या ठिकाणी लागू करून डहाणूचा खुंटलेला आणि थांबलेला विकास हा आपल्याला निश्चितपणे सुरू करायचा आहे. आणि त्याकरता आम्ही एक मोठं अभियान हातामध्ये घेणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे की 91चं नोटिफिकेशन, आज 91 आणि 2026 याच्यामध्ये खूप अंतर आलेलं आहे. आज मॉनिटरिंगच्या सिस्टीम वाढलेल्या आहेत, आज संवर्धनाच्या पद्धती बदललेल्या आहेत. त्यामुळे याचं एकदा पुन्हा योग्य प्रकारे पडताळणी करून कुठेही निसर्गाशी कॉम्प्रोमाइज न करता त्या ठिकाणी त्याचं सगळं संवर्धन करून, पण डहाणूतल्या सामान्य माणसालाही श्वास घेता आला पाहिजे, स्वतःच्या घरात राहता आलं पाहिजे, त्याला देखील आपलं घर बांधता आलं पाहिजे, ज्यांची अतिक्रमण आहेत ती नियमित करता आली पाहिजे, या ठिकाणी ही चांगला विकास झाला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे.